श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे सोमवार, दिनांक आहे 17 मार्च आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून देखील ओळखलं जातं. संकष्टी चतुर्थीचं व्रत करून काही प्रभावी उपाय, त्याचबरोबर सेवा केल्या, त्याचबरोबर गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात. तर पहा, संकष्टी चतुर्थीचं व्रत आई आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करत असते. गणपती बाप्पा हे प्रथम वंदनीय मानले जातात. कोणतेही शुभ कार्य किंवा कोणतीही पूजा ही गणपती बाप्पांच्या पूजनाने सुरुवात होत असते. कारण त्या पूजेमध्ये किंवा त्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये यासाठी गणपती बाप्पांना आधी प्रथम वंदन केलं जातं. त्यांची पूजा आधी केली जाते, जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न हे येत नाही. इतकं महत्त्व गणपती बाप्पांना दिलं जातं. सर्व देवतांमध्ये हुशार देवता म्हणून गणपती बाप्पांना ओळखलं जातं. गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचे अगदी लाडके दैवत म्हणून ओळखले जाते. गणपती बाप्पा विद्येची, ज्ञानाची तसेच भक्तांचे विघ्न दूर करणारी देवता म्हणून ओळखलं जातं. म्हणूनच आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आईने असा एक उपाय करायचा आहे. आईने आपल्या मुलांसाठी असा हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. हा दिवा जर लावला तर मुलांचे सर्व दोष, विघ्न, अडचणी, संकट संपून जातील. मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये दोनदा येत असते. एकदा संकष्टी चतुर्थी येते आणि एकदा विनायक चतुर्थी येते. तर संकष्टी चतुर्थी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. गणपती बाप्पांना समर्पित असणारी संकष्टी चतुर्थी ही अतिशय प्रभावशाली असते. या दिवशी गणेश तत्व हजारपटीने पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात आणि या काळामध्ये आपण पूजा, उपाय करतो त्याचे फळ आपल्याला गणपती बाप्पा हे नक्की देत असतात. गणपती बाप्पा आपल्या भक्तांचे लाडके दैवत म्हणून ओळखले जाते. दिवा हे सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो आणि दिव्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी ह्या निर्माण होत असतात. तर पहा, मुलांच्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. मुलं ही अगोदर अभ्यास करायची आणि नंतर अभ्यास करणं त्यांनी सोडून दिलं आहे किंवा त्यांना अभ्यासाचा कंटाळा येत आहे आणि मुलं चिडचिडेपणासुद्धा करत आहेत. मुलं हट्टीपणा करत आहेत. मुलांची प्रगती थांबलेली आहे. त्याचबरोबर जी लहान मुलं असतात तर त्यांना नजरदोष लागले जातात आणि मुलं खूप चिडचिडेपणा करायला सुरुवात करतात. जेवण करत नाही. अगदी अचानकच त्यांचं काही ना काही दुखणं चालू होतं किंवा त्यांना अचानकच ताप येतो. तर अशा वेळेस पहा, मुलांना काही नजरदोष लागले जातात. हे नजरदोष फक्त बाहेरच्यांचेच लागतात असं अजिबात नाही. घरातील व्यक्तींचे देखील नजरदोष हे लागले जातात आणि त्यामुळे आपल्या मुलांची प्रगती ही थांबली जाते आणि मुलं हट्टीपणा, चिडचिडेपणा करायला सुरुवात करतात. त्याचबरोबर जी मोठी मुलं आहेत, जे नोकरी प्राप्त करण्यासाठी धडपड करत आहेत, खूप सारे पदवी धारण केलेली आहे परंतु त्यांना योग्य ती नोकरी प्राप्त होत नाही किंवा मुलं लग्नाच्या वयाची झालेली आहेत परंतु त्यांना लग्न त्यांचं जुळून येत नाही. अशा बऱ्याच समस्या मुलांना येत असतात आणि आपल्या मुलांचे भवितव्य सुधारावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. आपल्या मुलांची प्रगती व्हावी हे प्रत्येक आईवडिलांना वाटतं. तर पहा, हा उपाय जो आहे तर तो अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठे मुलांपर्यंत तुम्हाला करायचा आहे. मुलं मुली दोघांसाठीही तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तेच ज्या घरामध्ये सुतक असेल, पिरियड्स असतील तर त्यांना हा उपाय करता येणार नाही. पिरियड सोडून दुसऱ्या व्यक्तीने जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर
तुम्ही हा उपाय अगदी सकाळी 11 वाजण्याच्या अगोदर जरी केला तरी काही हरकत नाही. सकाळीसुद्धा हा उपाय करू शकता आणि तुम्हाला जर सकाळी वेळ नसेल तर तुम्ही हा उपाय संध्याकाळीसुद्धा करू शकता. संध्याकाळी अगदी 6 वाजल्यापासून ते तुम्ही रात्री 9 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा तुम्ही हा उपाय करू शकता. आता दिवा घेताना आपल्याला मातीची पंतीच घ्यायची आहे. मातीची पंती ही पंचमहाभूतापासून तयार झालेली आहे. त्यामध्ये पाणी, वायू, अग्नी, माती आणि त्याचबरोबर जल हे संपूर्णपणे त्यामध्ये मिश्रित केलेलं आहे. त्यामुळे ही अशी पंती जी आहे ती उपायासाठी आपल्याला घ्यायची आहे. तर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला लाल कलाव्याची वात जी असते तर ती लाल पिवळी वात ती तुम्हाला रक्षासूत्राची घालायची आहे. ही वात घालताना 2 वातींची एक वात करून तुम्हाला त्यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे. आता पहा, उपायासाठी आपल्याला हे काही तेल जे असतात, तिळाचं तेल, मोहरीचं तेल, तर ते आपल्या घरामध्ये आपल्याला आणूनच ठेवायचं आहे. कारण अशा काही तिथी असतात तर या तिथींना या तेलांचा वापर हा केला जातो. त्यामुळे तुम्हाला मोहरीचं तेल त्यामध्ये घालायचं आहे. तर पहा, आपल्याला हा दिवा आपल्या देवघरासमोर लावायचा आहे. देवघरातील अगोदर दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतर हा दिवा लावायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो देवघरामध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला ह्या दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. त्यासाठी काय करायचं, यामध्ये तुम्हाला 5 काळी मिरी टाकायच्या आहेत. 5 जे भीमसेनी कापराच्या वड्या असतील त्या टाकायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल, जो कापूर असेल तो टाकायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक वेलची, जी हिरवी वेलची असते ती, त्याचबरोबर एक अखंड लवंग तुम्हाला टाकायचे आहे. यानंतर तुम्हाला त्यामध्ये त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायचे आहे. हा दिवा तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि मुलांच्या बाबतीत ज्या काही तुमच्या इच्छा असतील तर ते तुम्हाला व्यक्त करायचे आहे. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची, माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दुःख, अडचणी, संकट असतील तर ते दूर होऊ द्या. त्यांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होऊ द्या. त्यांच्या ज्या काही समस्या असतील तर त्या तुम्हाला बोलायच्या आहेत. आणि तिथं बसून तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. तर पहा, अशा पद्धतीने तुम्हाला तो दिवा परत त्या तांदळावरती ठेवून द्यायचा आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परत एकदा हात जोडायचे आहे. आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आपल्या मुलांच्या जीवनातील जे दुःख, अडचणी, संकट, विघ्न असतील ते दूर होऊ दे अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करून हा उपाय तुम्ही एकदा करून पहा. हा उपाय जेव्हा तुम्ही करताल तेव्हाच तुम्हाला त्याचा अनुभव नक्की मिळेल. तुम्ही उपाय करताना पूर्ण श्रद्धेने आणि भावनेने करा. मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका ही तुम्ही येऊ देऊ नका. कारण जर शंका मनामध्ये येऊ दिली तर मग आपण जो काही उपाय करतो तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला यश प्राप्त होत नाही. त्यामुळे तुम्ही मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका आणू नका आणि हा उपाय अगदी श्रद्धेने करा. पहा, तुमच्या ज्या काही इच्छा असतील ना मुलांच्या त्या नक्की पूर्ण होतील. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.